हा आपण क्लिक केलं ना तर काय होतंय, याच्यात आपल्याला लीड जनरेट होणार आहे आपली, बरोबर. लीड कशी जनरेट होईल की इथे जे काय आपण टाकणार आहे तो कुठे दिसणार आहे आपल्याला, एक्सेल शीट वर दिसणार, बरोबर. उदाहरण घेऊया की समजा इथे आन्सर लिहिलंय एक, पार्टीचं नाव दिनेश, ओके. त्याच्यानंतर मोबाईल नंबर लिहिलाय 9988998800 आणि ऑक्युपेशन त्याचा शॉप आहे, त्याला मुलीच्या लग्नासाठी पॉलिसी पाहिजे, तो बारामतीचा आहे, तो, आणि त्याला 2000 रुपये महिना बचत करायची, सेव्हिंग पर मंथ विचारलंय, 2000 रुपये पर मंथ करायचे, आणि हे आपल्याला सुरेशने सांगितलेले. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस सर, येस सर, येस सर. बांबरीकर मॅडम समजलं का? हो सर. आपण सबमिट म्हणलं की काय म्हणतात, सबमिट अनदर रिस्पॉन्स, म्हणजे युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, तो रिस्पॉन्स गेला. आता आपण काय करतो, 2000 रुपये महिना पार्टीला सेव्हिंग करायची, बारामतीची आहे पार्टी, मॅरेज साठी पाहिजे, आणि शॉप आहे, आणि त्याचा मोबाईल नंबर पार्टीचा हे आहे, पार्टीचं नाव दिनेश आहे. समजलं सगळ्यांना? येस सर, येस सर. आता ही लीड कोणी दिली आहे? जो माणूस आपला एजंट आहे, म्हणजे एजंटचा एजंट. लक्षात आलं का मला काय म्हणायचे? तुम्ही काय करताय, एकाला पाठवतोय ते 100 लोकांना, कोण तुमच्यासाठी काम करतात? तुमच्या लक्षातच नाही आली कन्सेप्ट काय. तुम्ही तुमच्या हाताखाली एक असिस्टंट ठेवलंय. आता बघा, तुमच्या बरोबर एक मुलगी असती की नाही माझ्या ऑफिसला एखादा, तुला माहिती की नाही तुम्ही काय काम करताय, LIC ची पॉलिसी काय आहे, तुम्ही तिची पॉलिसी काढली, बरोबर. समजा तिला तुम्ही हे दिलेलं आहे. आता आपण मोबाईलचं स्क्रीन शेअर करणार आहे परत, ठीक आहे. तर आता काय होतंय, माझे मोबाईलवर जेव्हा हे आपण लिंक बघितलेली आहे, ही लिंक ओपन केली होती, आणि या लिंकला इथे आपल्याला वरती 3 डॉट दिसतात ना सगळ्यांना, दिसतच. हा, तर उजव्या हाताला वरती 3 डॉट दिसत आहे, आपण या डॉटला क्लिक करणार आहे, ओके. आणि 3 डॉटला क्लिक केल्यानंतर आपण इथे म्हणणार आहे ऍड टू होम स्क्रीन, दिसलं का? आणि ऍड टू होम स्क्रीन करणार गुंतवणूक करू इच्छित व्यक्ती, दिसलं का? मॅडम दिसलं सर. हो सर. आता याला ऍड फक्त म्हणायचे आपल्याला. ऍड म्हणलं की तो म्हणतो ऍड ऑटोमॅटिकली. आता ऍड ऑटोमॅटिकली म्हणलं की आपल्या मोबाईलचे होम स्क्रीन वर बघा तुम्ही एक आला, दिसलं का आयकॉन गुंतवणूक, दिसलं सगळ्यांना? दिसलं. दिसला गुंतवणूक करण्याचा. येस सर, आता समजा जर आपण याला क्लिक केलं आपण, तर आपला हा फॉर्म डायरेक्ट ओपन होतो. आता समजून घ्या मॅडम, तुमच्या त्या लेडीचं नाव काय जे तुमच्या बरोबर असते, गाडी मुलगी असते? सुप्रिया. आता सुप्रियाचे मोबाईलवर तुम्ही हे टाकून देऊ शकताय की नाही? हो सर. तिला व्हॉट्सअपवर पाठवायचे, ओपन झालं की 3 डॉटला क्लिक करायचे. आता सुप्रिया काय करणार आहे, या 3 याला क्लिक करणार, आणि तिला जे माणसं मिळतात ज्यांची जे पॉलिसी काढू इच्छित त्यांची फक्त माहिती एका मिनिटात ते भरणार, ते ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल मध्ये पोहोचणार. समजलं? हो सर. आणि शेवटी ती काय लिहिणार आहे ते, युअर आन्सर सुप्रिया, म्हणजे कोणी पाठवली लीड? सुप्रियानी पाठवली. म्हणजे असं दर महिन्याला तुम्हाला तुमची 10 मैत्रिणी जे तुम्हाला वेगवेगळे आपल्या मोबाईल मधनं काहीतरी पाठवते, तर तुमच्या एक्सेल शीट मध्ये तुम्हाला 20-25 लोकांची यादी मिळणार की कुणाला भेटायची, कशासाठी भेटायची, आणि हे रेफरन्स कोणी दिलंय. म्हणजे आपण त्या पार्टीला फोन करताना सांगणार की सुप्रियानी तुमचा नंबर दिला आणि तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी इतके पैसे गुंतवायचे, बरोबर आहे का, मला तुम्हाला भेटायचे. लक्षात आलं का मला काय म्हणायचे? हो. आता ह्याच्यासाठी तुम्ही महिना अखेर काय करणार आहे, जेवढे लोकांनी तुम्हाला जेवढी लीड पाठवलेली, प्रत्येकाला प्रत्येक लीड प्रमाणे 25 रुपये द्यायचे किंवा 50 द्यायचे, जे काय तुम्ही टाका. आलं लक्षात? आता समजा तुम्ही त्याला सांगितलं की ज्या लीडचा पॉलिसीमध्ये रूपांतर होईल त्या लीडला मी 500 रुपये देणार, ओके. आता असं गृहीत धरू की सुप्रियानी इथे 4 वेळा क्लिक केलाय,
सुप्रियाने इथे 4 वेळा क्लिक केला म्हणजे 4 लोकांचे नाव तुम्हाला पाठवले. तुमचे मोबाईल मध्ये एक्सेल शीट मध्ये ते येणार, बरोबर. आणि तुमचे मोबाईल मध्ये ते आले की तुम्हाला समजणार की सुप्रियाने मला या 4 लोकांना भेटायला सांगितलंय. तुम्ही त्या लोकांना भेटणार, त्यांची पॉलिसी करणार. 4 पैकी एकाने पॉलिसी दिली. समजा ती पॉलिसी आहे 1000 रुपये महिन्याची, तर तुम्हाला 4200 कमिशन मिळणार. 4200 मधनं तुम्हाला तिला 500 रुपये द्यायचे. 25 तर देणारच आहे तुम्ही. 4 लीडचे तुम्ही त्याला 100 रुपये देणार किंवा 50 प्रमाणे 200 देणार आणि ती पॉलिसी झाली त्याचे 500 देणार. तिला काही न करण्याचे 700 रुपये मिळाले की नाही? समजलं का? हो सर. असं तुम्हाला प्रत्येक जे लोक तुमचे कार्यकर्ता होऊ शकते असे लोकांचे मोबाईल मध्ये जाऊन टाकायचे आहे. जमेल का हे? जमल के सर? जमेल जमेल. जमेल. महेश, जमेगा क्या? हो सर, हा जी ना. जमेगा, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला हा आपल्यासाठी कार्यकर्ते शोधायचे आहे. समजा आपल्याकडे 10-15 कार्यकर्ते झाले आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याला महिन्यात 3-4 लीड पाठवले आणि समजा आपल्याकडे 15 कार्यकर्ते आहे आणि 4 लीड 3-4 लीड तरी पाठवणार का नाही आपल्याला? आणि 15 चौक 60 झाले. 60 लीडचे 50 रुपये प्रमाणे तुम्ही 3000 रुपये देणार. एक तरी पॉलिसी होणार का नाही? हो सर. एक पॉलिसी झाली 1000 रुपये की 4200 झाले. 3000 याला वाटून दिले तर 1200 रुपये शिल्लक राहिले आणि 29 लोकांची ओळख झाली. हे 29 लोक आपल्याला भविष्यात पॉलिसी देणार आहे, बरोबर आहे की नाही? हो सर. म्हणजे आपल्या खातेदारांची, आपल्या होणारे खातेदारांची यादी मोठी होतात आणि कुणाच्या मदतीने? या 15-20 लोकांची जे आपल्याला आपल्यासाठी काम करणार आहे. खताळजी नमस्ते. खताळजी, मित्रांनो, द बेसिक कॉन्सेप्ट सिंपल आपल्याकडे आज आपण जे शिकणार त्याच्यात काय काय सिंपल रिव्हिजनरी बोनस, फायनल ऍडिशनल बोनस, गॅरंटेड ऍडिशन, लॉयल्टी ऍडिशन आणि कॅल्क्युलेशन ऑफ मॅच्युरिटी अँड डेथ बेनिफिट्स आणि इफेक्ट ऑफ बोनस टू पॉलिसी होल्डर आणि मार्केटिंग द बोनस रेट्स. म्हणजे आपण हा बोनस रेट मार्केटिंग म्हणून कसं वापरू शकतो ते आपण थोडंसं बघणार आहे. तर व्हॅल्युएशन सरप्लस अँड रिव्हिजनरी बोनस. आता मी तुम्हाला अगोदरच शिकवलेलं होतं की बोनस काय असतो आणि तो कसं कॅल्क्युलेट. तर इथे काय लिहिलं? द एक्सेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ असेट ओव्हर द अमाऊंट ऑफ टोटल पॉलिसी लायबिलिटीज इज कॉल्ड व्हॅल्युएशन सरप्लस. म्हणजे जे पॉलिसीची लायबिलिटीज आहे, म्हणजे कोण गेला तर त्याला पैसे द्यायचे आहे आणि पॉलिसीचा खर्च, डाकचा खर्च, एजंटचा कमिशन, LICचा खर्च, हे सगळं जाऊन जे आपल्याकडे एक्सेस प्रॉफिट शिल्लक राहतो त्याला आपण सरप्लस म्हणतो आणि त्या सरप्लस मधनं बोनसचा जन्म होतो. आणि with profit policy in force fully paid shall participate in the profit of the company in the form of bonus. म्हणजे प्रत्येक पॉलिसी होल्डर जो विथ प्रॉफिट पॉलिसीचा पॉलिसी होल्डर असतो तो आपली पॉलिसी, आपले LICचा जो प्रॉफिट आहे त्याचा भागीदार असतो आणि तो आपण बोनस म्हणून त्याला दिला जातो. These bonuses declared regularly and paid at the end are called revisionary bonus. म्हणजे आपला हा बोनस आपल्या खात्यात जमा होत राहतो आणि पॉलिसी संपल्यानंतर आपल्याला एकत्र दिला जातो. Once declared they form a part of guaranteed benefit of the policy. म्हणजे एकदा बोनस डिक्लेअर झाला तर तो आपले खात्यात जमा झालेला आहे, परंतु आपल्याला मिळणार कधी? मॅच्युरिटीला. म्हणजे तो गॅरंटेड बेनिफिट आपल्या पॉलिसीचा ऍड झालाय, याच्यात काय बदल होणार नाही. तर आता तुम्ही बघा की 2019-20 ला भारत सरकारने, सॉरी LICने काय केलं? बोनस डिक्लेअर केला. ठीक आहे. आता हा बोनस जे डिक्लेअर केलेला आहे तो सरप्लस डिक्लेअर केला. तर पहिले सरप्लस डिक्लेअर होतो. सरप्लस किती आहे? तर हे आकडाच आपल्याला वाचता येत नाही, इतके शून्य आहे. तर ते आपल्या मदतीसाठी खाली लिहिलेलं आहे 53,954 कोटी रुपयाचा सरप्लस झाला. सरप्लस म्हणजे काय? प्रॉफिट होऊन त्याच्यातनं सगळं खर्च वजा करून. आता या 53,000 कोटी मधनं भारत सरकारची हिस्सेदारी किती आहे? 5%. बाकी सगळे कुणाचे आहे? ग्राहकांचे आहे. 5% भारत सरकारची आणि 95% पॉलिसी होल्डरची. आलं लक्षात? 5% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि 95% पॉलिसी होल्डर. तर बघा 5% म्हणजे हे इतकं मोठा अमाऊंट आहे जे आपल्याला वाचता येत नाही. म्हणून आपल्या मदतीसाठी खाली काय
2697 म्हणजे जवळजवळ 2700 कोटी रुपये हे आपण भारत सरकारला फक्त 5% म्हणून दिलेले आहे. म्हणजे 95% किती होणार याचे 19 पट म्हणजे 51,000 कोटी 51,257 कोटी रुपये हे बोनसच्या स्वरूपात आपण आपले पॉलिसी होल्डरला वाटतो. आता लक्षात आलं की तुम्हाला बोनस म्हणजे काय, की आपण दरवर्षी जितका फायदा होतो त्या सगळा फायदा लोकांना वाटून टाकतो. म्हणून LIC इंटरेस्ट रेट म्हणत नाही, LIC बोनस म्हणते. बोनस म्हणजे काय, सगळं सगळं प्रॉफिट तुमचं आहे, तुम्ही त्याचे मालक आहे. फक्त 5% भारत सरकारचे. त्याचं कारण काय आहे, भारत सरकारने LICच्या जन्म देताना LIC मध्ये 5 कोटी रुपये गुंतवणूक केली. किती गुंतवणूक केली ती मित्रांनो? 5 कोटी. फक्त 5 कोटी इन्व्हेस्टमेंट केली होती. 250 कंपनीचा सगळे लॉस भारत सरकारने बेअर केलं होतं. 250 कंपनीचे जेवढे ग्राहक होते सगळ्यांचे सगळे पैशाची जबाबदारी भारत सरकारने घेतली. 5 कोटी रुपये खर्च करून LICचा निर्माण केला 1956 साली, 65 वर्षापूर्वी. आता त्याच्या बदल्यात LIC भारत सरकारला काय देते, प्रॉफिट मधनं 5% देते. समजलं, प्रॉफिट मधनं 5%. तर आपल्याला ते पैसे जमा होत किती पैसे झाले, तर 32-34 लाख कोटी रुपये झालेले आहेत. आणि त्या इन्व्हेस्टमेंट मधनं जे आपल्याला इन्व्हेस्टमेंट मधनं जे रिटर्न्स येतात ते रिटर्न्स किती असतात, तर ते रिटर्न असतात 53,000 कोटी रुपये. आणि त्याच्यातले 5% म्हणजे 2697 कोटी रुपये भारत सरकारला पण देतो. म्हणजे 5 कोटी इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात दरवर्षी आपण 2500 कोटी 2700 कोटी रुपये भारत सरकारला देतो. अशा प्रकारे आपला हा बोनस काम करत असतो. तर मित्रांनो, बोनसचा अर्थ काय हे आपल्याला थोडक्यात समजतं. आपल्याला पार्टी म्हणजे तुमची LIC बोनस जाहीर करते. अरे बोनस म्हणजे व्याजापेक्षा जास्त असणारी रक्कम आहे. आता आपण पुढे जाऊया. हायलाइट्स ऑफ लेटेस्ट व्हॅल्युएशन रिझल्ट. लास्ट इयर बोनस रेट्स मेंटेन म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आपला बोनस रेट काय कमी झाला नाही. लॉयल्टी ऍडिशन जीवन सरलची वाढली आणि लॉयल्टी ऍडिशन ऑफ जीवन शिरोमणी अँड भीमर श्री अनाउन्स फॉर द फर्स्ट टाइम. इतके वर्ष झाल्यानंतर बोनस डिक्लेअर होतो, त्याप्रमाणे आपलं बोनस लॉयल्टी ऍडिशन डिक्लेअर झाली. आता आपण पुढे जाऊया की बोनस डिक्लेअर्ड फॉर 10 प्लान्स. 10 प्लान्सचा बोनस म्हणजे ज्या विथ प्रॉफिट पॉलिसी असते. नॉन पार प्लान्स म्हणजे ज्याला बोनस नसतो. आणि लॉयल्टी ऍडिशन वाले प्लान असतात त्याला लॉयल्टी ऍडिशन डिक्लेअर होते. म्हणजे आपल्याला 10 प्लानला बोनस आहे, 7 प्लानला लॉयल्टी ऍडिशन आहे आणि 14 प्लान जे आहे ते नॉन पार प्लानचे म्हणजे तो प्रॉफिट मध्ये आपले भागीदार नाहीये, परंतु त्याच्यातनं काही ना काही फायदे असतात जे आपण प्रत्येक पॉलिसीमध्ये अभ्यास करून हे बघितलेलं आहे. स्क्रीनवर दिसणारी जवळजवळ सगळी पॉलिसीचा अभ्यास आपला गेली 40 मीटिंग मध्ये झालेला आहे. आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊ की एंडोमेंट टाईपचे जे प्लान्स होते त्यांचं बोनस रेट 35 ते 45 आहे. त्याच्यानंतर हे 1000 दर हजारी आपण जे म्हणतो ना, दर हजारी आपला बोनस रेट असतो. न्यू जीवन आनंद 38 ते 46 आहे, जीवन लाभ 40 ते 47 आहे. अशा प्रकारे हे जे आपल्या स्क्रीनवर दिसते वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लान्स आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बोनस आहे. आता आपण बघूया की हे रिव्हिजनरी बोनस मध्ये आपल्याला इथे दिसते 914. 12 ते 15 वर्षाची पॉलिसी असेल तर किती बोनस, 16 ते 20 असेल तर किती, 20 त्या पुढे असेल तर किती, असे आपले हे बोनस रेट्सचे चार्ट्स आहेत जे सप्टेंबर मध्ये डिक्लेअर झाले. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. आपण उदाहरण घेऊया की बोनस याला मार्केटिंग म्हणून कसं वापरते. 914 हा एंडोमेंट प्लॅन आहे. याच्यात आपल्याला बोनस रेट दिसतंय 12 ते 15 ला 34 आहे टर्मला, 16 ते 20 टर्मला 38 आहे, 21 चे पुढे 44 आहे. आपली बहुतांश पॉलिसी आपण या 21 वर्षाची विकण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला बोनस जास्त असतो, 21 अँड अबव. आता मित्रांनो, समजा एखाद्या माणसाने 1 लाखाची पॉलिसी काढलेली आहे आणि तर त्याला आणि त्याने 21 वर्षाचा प्लॅन घेतला तर त्याला किती बोनस आहे, 45 रुपये बोनस आहे. ठीक आहे, 44 किंवा 45. तर आता आपण पुढे याचा उदाहरण बघूया. आपल्याला क्लिअर करावं लागेल. ओके,
तर आता आपण इथे बघूया, आपल्याला काय दिसतंय स्क्रीनवर बघा. 12 वर्षाची पॉलिसीचा टर्म आहे. टॅब्युलर प्रीमियम 1000ला 90 रुपये आहे आणि 35% बोनस डिक्लेअर झाला. म्हणजे तुम्ही 90 रुपये भरणार प्रीमियम, तर आम्ही तुम्हाला 35 रुपये बोनस देणार. म्हणजे किती टक्के झाले? 39%. तसंच तुम्ही 35 वर्षाची पॉलिसी काढली तर त्याला टॅब्युलर प्रीमियम 1000ला 29 रुपये 40 पैसे आहे. आम्ही तुम्हाला 45 देतो. म्हणजे आम्ही तुमचे भरलेले पैशापेक्षा जादा तुम्हाला बोनस देतो. आता आपण हे उदाहरण घेऊन बघूया की नक्की आपल्याला काय म्हणायचे. बघा आता मित्रांनो, सिंपलची गोष्ट आहे. 12 वर्षाची पॉलिसी घेतली तर प्रीमियम जास्त येतो. तर समजा 10 लाखाची पॉलिसी तुम्ही घेतली, 30 वर्षाचे माणसं, 30 वर्षाचा माणूस आहे, त्याला एंडोमेंट पॉलिसी दिली आहे, 12 वर्षाची दिली आहे, त्याचं इयरली प्रीमियम 86,000 आला. कारण 12-96 10 लाखाची पॉलिसीला आपण बघतो, काय बघतो आपण, एक मिनिट, की 12 लाखाची पॉलिसी आहे, सॉरी 12 वर्षाची पॉलिसी आहे, 10 लाख रुपये आपल्याला पाहिजे. टर्म छोटा आहे तर हप्ता जास्त आहे आणि इथे आपल्याला बोनस किती येते बघूया. तर इथे आपल्याला बोनस आहे 35,000 रुपये. म्हणजे 86,000 रुपये प्रीमियम भरल्यावर 35,000 रुपये बोनस मिळतो. म्हणजे 40% बोनस. 40% प्रॉफिट मध्ये तुमचा प्रॉफिट किती झालाय? 40%. आता समजा की 15 आणि 16, आपण 15 वर्षाच्या माणसाला 16 वर्षाची पॉलिसी का घ्यायला होतो? कारण इथे बोनस मध्ये एकदम मोठा फरक दिसतोय. तसंच 20 आणि 21 मध्ये जास्त फरक दिसतोय. आता 21 वर्षाची पार्टी आहे, 21 वर्षाची पॉलिसी त्यांनी घेतली, त्याला प्रीमियम किती आलाय? तर त्याला प्रीमियम आलाय 47,000 रुपये. आणि 47,000 रुपयाला आपण त्याला बोनस किती दिलाय? 45,000 रुपये. म्हणजे 94%. जेवढे पैसे तुम्ही आम्हाला देतात तेवढाच बोनस आम्ही तुम्हाला देतो. सगळ्यांना माहित असेल की भारत सरकारची नोकरी करताना आपल्या पीएफ ची जेवढी कटिंग होती तेवढं भारत सरकार आपला पीएफ जमा करतं. दोन्ही मिळून जे पैसे जमा होतात त्याच्यावर आपल्याला व्याज म्हणून आपली पेन्शन मिळते. तसंच हे प्रकार आहे. तुम्ही आम्हाला 45,000 रुपये द्या, आम्ही तुमचे 45,000 भरतो आणि तुम्हाला 90 रुपये होऊन जातात. असे प्रकारे तुम्हाला जेवढे पैसे तुम्ही गुंतवताय 21 वर्षाची पॉलिसीला तेवढेच पैसे एलआयसी तुमच्या खात्यात प्रॉफिट म्हणून टाकते, बोनस म्हणून. परंतु मित्र इथे बघा, जर एखाद्या माणसाने 35 वर्षाची पॉलिसी घेतली, त्यांनी 29,000 रुपये प्रीमियम भरला आणि आपण त्याला 45,000 रुपये जर बोनस देणार असेल तर आपण त्याला 1.5 रक्कम देतोय, 152%. म्हणजे तुम्ही गुंतवणार 30,000 पण तुमच्या खात्यात जमा होणार 75,000 रुपये. हे खूप मोठी गोष्ट आहे. ही आहे एलआयसीचे बोनसची ताकद. आणि ही ताकद वापरून आपल्याला बरीचशी पॉलिसीज करता येते. मित्रांनो, आता आपण पुढचं बघूया की समजा एखाद्या माणसाने जीवन आनंद पॉलिसी घेतली, 21 वर्षाची पॉलिसीला 45 बोनसचा रेट आहे, हे 45 आहे. आणि पर 1 लाखापर्यंत अप टू 1,45,000 आणि 1 लाखाचे पुढे जर असेल तर त्याला 46% बोनस आहे. आता आपण पुढचे स्लाइडला जाऊ. तर आपण बघूया की जर 15 वर्षाची पॉलिसी एखाद्या माणसाने काढली आणि आपण दर हजारी प्रीमियम कडे न बघता डायरेक्ट प्रीमियम कडे जाऊया की 30 वर्षाचा माणूस आहे, त्यांनी 10 लाखाची पॉलिसी काढलेली आहे आणि त्यांनी 15 वर्षाची पॉलिसी मध्ये जीवन आनंद मध्ये 78,000 रुपये भरले, तर 38,000 रुपये त्याचं कमिशन जमा होतं. म्हणजे 48% बोनस झाला. तुमचे भरलेले पैशाचे 48% तुम्हाला बोनस म्हणून लगेच मिळणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यात जमा होणार. जर एखाद्या माणसाने 21 वर्षाची पॉलिसी काढली तर 53,000 मध्ये 46,000 रुपये, म्हणजे तुम्हाला 53,000 भरून 46,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुमचा 45,000 प्रीमियम आहे 25 वर्षामध्ये, 46,000 मिळाले म्हणजे तुम्हाला 100% मिळाले. आकडा थोडं चुकलेलं आहे इथे, जवळपास 90-95% इथे येणार आहे. आणि इथे 45,000 भरून 46,000 बोनस मिळतो, म्हणजे 100% बोनस मिळतो तुम्हाला. मित्रांनो, विचार करा, हा बोनस जरी तुम्हाला 10 वर्षांनी मिळणार, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी मिळणार आहे, परंतु 45,000 भरून तुमच्या खात्यात 45,000 झाले. याचा अर्थ जर आपली डेथ झाली तर याचा काय फायदा होईल हे आपण एका मिनिटात त्यामध्ये आपले थोडं बाहेर जाऊन या स्लाइडचे आणि मग बघून येणार. आता इथे बघा की 25 वर्षाची पॉलिसी आहे.
एखाद्या माणसाने जीवन आनंद 25 घेतली, 45,000 भरले, 46,000 रुपये बोनस जमा झाला, म्हणजे 46 भरून 46 झाला असं कळतं. त्यांनी 10 लाखाची पॉलिसी काढली, 5 वर्ष होऊन गेले, तर त्याला 10 लाखाची पॉलिसी नॉर्मल डेथला 8.25 पट म्हणजे 12.5 लाख आणि अपघाती मृत्यूला 22.5 लाख रुपये मिळाले. आणि जेवढे पैसे त्यांनी भरले तेवढेच बोनस आहे की नाही. म्हणजे त्याचे भरलेले पैसे आपण सगळे त्याला परत देणार. म्हणजे तुम्ही भरलेले सगळे पैसे तुम्हाला परत, कारण तुम्ही 46 भरले, आम्ही तुम्हाला 46,000 रुपये बोनस देतोय. आणि जे तुमचे इयरली प्रीमियमचे 46,000 आहे त्याच्यावर जागेवर आम्ही तुम्हाला काय देतोय, तर त्याच्या जागेवर हे तुम्ही जे 45,787 भरले त्याच्या जागेवर आम्ही तुम्हाला 12,50,000 रुपये देणार किंवा तुम्हाला 22,50,000 देणार. हे सगळ्यांना समजलं का कसा आला आकडा? 10 लाखाची पॉलिसीला 1.25 पट नॉर्मल डेथला आणि 2.25 पट अपघाती मृत्यूला. म्हणजे इथे आपल्याला नॉर्मल डेथ जर झाली माणसाची तर 12,50,000 देणार आणि ऍक्सिडेंटल डेथ झाली तर आपण किती पैसे देणार आहे? तर 22,50,000. हे कशाच्या बदल्यात देतोय आपण? इथे नीट लक्ष द्या तुम्ही. या पैशाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे देतोय. आणि हे जे तुमचा बोनस आहे, म्हणजे तुम्ही 5 वर्ष जगला असेल तर 5 वर्षाचे 46,000 प्रमाणे तुम्हाला बोनस मिळणार. म्हणजे जे तुम्ही हप्ता भरला होता असं समजा तुमचा हप्ताच तुम्हाला परत दिला जातोय आणि शिवाय तुम्हाला 12.5 लाख आणि 22.5 लाख रुपये दिले जातात. 12.5 लाख किंवा 22.5 लाख अधिक तुम्ही भरलेले पैसे असं म्हणता येईल, किंवा 46,000 दरवर्षीप्रमाणे 5 वर्ष जर जगला तर 5 वर्षाचे 46,000 गुणिले 5, 4 पंजे 20, 6 पंजे 30, 2,30,000 तुम्ही भरले होते, 2,30,000च आम्ही तुम्हाला परत देऊ आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला 12.5 लाख किंवा 22.5 लाख देऊ. अशा प्रकारे हा बोनस आपल्यासाठी काम करतो. मित्रांनो, बोनसचा हा जर आपल्याला समजला असेल तर आपण पार्टीला सांगतो की जे बँक सुद्धा देऊ शकत नाही. हे बँक आपल्याला फक्त भरलेले पैशावर थोडासा व्याज देते, बाकी काय देत नाही. आपण भरलेले पैसे जेवढे आहेत तेवढेच पैसे त्याला अजून देतोय आणि प्लस 12.5 लाख आणि 22.5 लाख पण देतोय. हे खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण जीवन लाभ मधलं आपल्या समोर दिसतंय कसं आपल्याला 25/16 ला 47, 21/15 ला 44, 16/10 ला 40 असा बोनस आहे. आणि आपण इथे बघूया की जीवन लाभ काय म्हणतोय, टॅब्युलर प्रीमियम वर्सेस बोनस. आता टॅब्युलर प्रीमियम नाही बघूया आपण, डायरेक्ट आपण याला जाऊया प्रीमियमला. एखाद्या माणसाने 16 वर्षाची पॉलिसी काढली, तो 10 वर्ष पैसे भरणार. ओके, 88,000 भरणार म्हणजे तो 8,87,000 रुपये भरणार. 88,000 ला त्याला 40,000 रुपये प्रमाणे बोनस सुरू झाला. मित्रांनो, तो पैसे फक्त 10 वर्ष भरणार आहे, पण आपण त्याला बोनस 16 वेळा देणार आहे. हे 40,000 लक्षात आला का? खूप मोठा. इथे बघा खाली लिहिलंय, प्रीमियम पेएबल फॉर लिमिटेड पीरियड ओनली बट बोनस विल अक्युअर फॉर फुल पॉलिसी टर्म. खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण डायरेक्ट 25 याला जाऊ. 25 वर्षाची पॉलिसीला 16 वर्ष भरायचे. 47,000 जे प्रीमियम आहे तुमचा, त्याला 47,000 रुपये बोनस आहे, परंतु तुम्ही 47,000 रुपये 16 वर्ष भरणार आहे. पण LIC तुम्हाला 47,000 रुपये 25 वेळा देणार आहे. म्हणजे तुम्ही 16 वेळा पैसे भरणार, आम्ही 17 वेळा, आम्ही 25 वेळा पैसे भरणार. तरी पण आम्ही तुम्ही जेवढे पैसे भरतात तेवढे पैसे 16च्या 16 वेळी तुमच्या खात्यात ऍड करणार आहे, प्लस 9 वर्ष अजून तुमचे पैसे ऍड करणार आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला फायनल ऍडिशनल बोनस पण देणार आहे. त्याच्यावर आपण येणार आहे थोड्या वेळात. लक्षात येतं का सगळ्यांचे? म्हणजे बोनस म्हणून आपण कसं पार्टीला कन्व्हिन्स करू शकतो. जर तुम्हाला बोनस चार्ट बघता आला तर तुम्ही काही पण करू शकता. मित्रांनो, जीवन लक्ष पॉलिसी बी बघा की इथे 45 आणि इथे काय फरक आहे तुम्हाला थोडासा दाखवतो मी. इथे अप टू 1 लाख म्हणजे 1 लाखापर्यंतची पॉलिसीला 45 आहे आणि अबव 1 लाख म्हणजे आपण 1 लाखाची पॉलिसी आता कुणालाच देत नाही, 5 लाख 10 लाख तर त्याला 46% बोनस आहे. आता ह्याचा पण उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याला उदाहरण मध्ये असं दिसेल, टॅब्युलर नाही बघणार आपण, ऍक्च्युअल प्रीमियम वर्सेस ऍक्च्युअल बोनस. तर आता एखाद्या माणसाने 25 वर्षाची पॉलिसी घेतली. आता आपण छोटे टर्मची पॉलिसीकडे लक्ष न देता, कारण आपल्याला खूप वेळ जाईल.
25 वर्षाची पॉलिसीला पार्टीला 22च वर्ष भरायची. ते परत खाली लिहिलंय की तुम्ही पैसे 22 वर्ष भरणार, पण आम्ही तुम्हाला 25 वर्ष बोनस देणार आहे. तुम्ही पैसे भरता 41,000 रुपये, आम्ही तुम्हाला बोनस देतोय 46,000 रुपये, म्हणजे 110% जादा देतोय तुमचे भरल्यापेक्षा. आणि याच्याशिवाय आम्ही तुम्हाला गॅरंटी फायनल ऍडिशनल बोनस पण देणार आहे. तो पुढे जाऊन आपण अजून शिकणार आहे. तर तसंच मनी बॅगचं उदाहरण आहे मित्रांनो. मनी बॅग मध्ये पण आपल्याला हे दिसायला मिळतंय. चिल्ड्रन्स मनी बॅग मध्ये हे सगळं बघायला मिळतंय. आता हे मी फास्ट दाखवतोय तुम्हाला व्हिडिओला पॉज करून हे सगळे बघता येईल. असं प्रत्येक प्लॅनला तुम्हाला दिसेल की प्रीमियम किती भरतंय आणि त्याला बोनस किती आहे. प्रीमियम किती भरतंय आणि त्याला बोनस किती आहे. आता आपण जीवन उमंगला गेलो तर आपल्याला माहिती आहे की जीवन उमंगची पॉलिसीमध्ये 30 वर्षापर्यंत जोपर्यंत पार्टीचं वय 30 होत नाही तोपर्यंत आपण मनी बॅक देत नाही. जे आपण म्हणतो ना 1 लाखाला 1 लाख. तर 0 ते 4 वर्षाच्या बाळाला कंपल्सरी 30 वर्षाची पॉलिसी घ्यावी लागेल. 5 ते 9 वर्षाच्या मुलाला कंपल्सरी 25 वर्षाची आणि 30 वर्षाची पॉलिसी घ्यावी लागेल. आणि एकदा 15 क्रॉस झाला तुम्ही तर 15 तुम्हाला सगळे टर्म घेता येतात. 15, 20, 25, 30 आणि याच्या पुढे मग कमी व्हायला सुरुवात. 41 ते 45 ला 30 वाला देता येत नाही, कारण आपण 70 क्रॉस करतोय म्हणून 25 पर्यंत आपण जातो. 46 ते 50 वालेला आपण 2च देतो, कारण आपल्याला 70 क्रॉस करता येत नाही मॅच्युरिटीला. आणि 51 ते 55 वालेला आपण फक्त 15 वर्षाची देतो. आणि 55 वर्षाच्या माणसाच्या पुढच्या माणसाला आपण जीवन उमंग देत नाही. मित्रांनो, एक खूप मोठी गोष्ट याच्यातनं मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही 55 वर्षाचा माणूस जो होणार असेल, 54 झाला, त्याला म्हणा जीवन उमंग सारखी भारी पॉलिसी तुमच्यासाठी बंद होतीये. कारण तुम्ही थोड्या दिवसांनी 55 क्रॉस होणार, तुम्हाला मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे जेव्हा पण प्लॅन बंद होतो तो जास्त विकला जातो. मग आपले सगळे कस्टमरची यादी काढा, त्याच्यात कोण कोण 55 क्रॉस होणार या वर्षी, त्यांच्या डोक्यावर बसून त्यांच्याकडनं जीवन उमंग पॉलिसी काढायची. हे आपल्याला आपली लीड जनरेशन साठी एक खूप महत्वाचं पॉइंट आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे की जीवन उमंग मध्ये कसा बोनस रेट आहे आणि मग ते प्रीमियम किती आणि त्याचे किती टक्के आपल्याला बोनस मिळतो. दिसतंय 76,000 प्रीमियम 15 वर्षात भरले की 64,000 बोनस मिळतंय. म्हणजे आपली रिस्क कव्हर त्याच्यामुळे वाढत जाते. आता हे 10 लाखाची पॉलिसीला आपण जे बघितलं की 15 वर्षाची पॉलिसीला 80 ते 60 ते 80%, परंतु 20 वर्षाची घेतली तर 82 ते 130% आणि 25 वर्षाची घेतली तर 100 पासून 100 पासून 166% इतका आपल्याला प्रॉफिट मिळतंय. आणि 25 नंतर 30%, 30 वर्षाची पॉलिसी घेतले तर 136 पासून 200% पर्यंत, म्हणजे तुम्ही जेवढे पैसे देणार त्याचे डबल पैसेच आम्ही बोनस म्हणून जमा करणार. अशा प्रकारे आपली पॉलिसी मध्ये रिस्क कव्हर वाढत जाते. का वाढते समजलं? कारण दरवर्षी आपण पार्टीला डेथ झाली की सम अश्योर्ड प्लस बोनस प्लस फायनल ऍडिशनल बोनस असं देत असतो. आता आपण पुढे जाऊया. फायनल ऍडिशनल बोनस काय असतो? इट इज एन ऍडिशनल बेनिफिट फॉर द पॉलिसी विच आर इन द बुक्स फॉर अ लॉंग टर्म. 15 वर्षापेक्षा जादा ज्या पॉलिसी होल्डर आपल्या बरोबर आहे त्यांना आपण फायनल ऍडिशनल बोनस पण देतो. आणि ते कुणाला पेबल आहे? पेबल फॉर इन फोर्स पॉलिसी विच रिझल्ट्स इनटू क्लेम बाय वे ऑफ डेथ क्लेम ऑर मॅच्युरिटी. म्हणजे काय अर्थ? की जे पॉलिसी होल्डर आपल्या बरोबर 15 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांची डेथ झाली किंवा मॅच्युरिटी झाली आणि पॉलिसी इनफोर्स असेल तर त्यांना आपण फायनल ऍडिशनल बोनस सुद्धा देणार. अशा प्रकारे हा फायनल ऍडिशनल बोनसचा अर्थ आहे. ऑल्सो पेबल इन रिस्पेक्ट ऑफ डिस्काउंटेड पॉलिसी, म्हणजे सरेंडर ड्युरिंग द लास्ट इयर ऑफ द पॉलिसी. म्हणजे काय की शेवटचं वर्ष चालू आणि एखाद्या माणसाला पॉलिसी सरेंडर करावी लागली तर त्याला डिस्काउंटेड क्लेम म्हणतो. तिथे सुद्धा आपण हे फायनल ऍडिशनल बोनस देतो. नॉट पेबल इन रिस्पेक्ट ऑफ सरेंडर्स ड्युरिंग एनी अदर पिरियड, म्हणजे शेवटच्या वर्षी फक्त आपण फायनल ऍडिशनल बोनस देतो. त्याच्या अगोदर बंद केली तर फायनल ऍडिशनल बोनस मिळत नाही. म्हणून आपण पार्टीला सांगतो थोडे वर्ष थांबा, फायनल ऍडिशनल बोनसचा लॉस होऊ देऊ नका. अशा प्रकारे फायनल ऍडिशनल बोनस खूप कामाचा असतो. याचे पण रेट आपण बघूया. जे आपण 21 वर्षाची पॉलिसी देतो 2 लाखाची पुढची जर असेल तर 100 रुपये दर हजारी बोनस आहे. आपण 30 वर्षाची पॉलिसी आहे तर दर हजारी 1100 रुपये, म्हणजे तुमची पॉलिसी 1000 रुपयाची तर 1011 बोनस.
आणि तुमची पॉलिसी 10 लाखाची तर 11 लाख फायनल ऍडिशनल बोनस. बोनसचे व्यतिरिक्त बोनस त्याला आपण म्हणतो फायनल ऍडिशनल बोनस. इतका फास्ट बोलून मी दमलोय. बरं, आता फायनल ऍडिशनल पॉवर ऑफ, आपण हेडिंग बघू, पॉवर ऑफ फायनल ऍडिशनल बोनस. आता आपल्याला हे पॉवर दिसतंय. फायनल ऍडिशनल बोनस जो आहे ना तो चक्रवाढ पद्धतीने वाढत असतो, म्हणून ते खूप जास्त असतं. आपण इथे बघितलं की 15 वर्षापासून 35 वर्षाची पॉलिसी असेल आणि तर त्या पॉलिसी जर 10 लाखाची असेल तर त्याला बोनस मध्ये किती भरमसाठ फरक होतो हे तुम्हाला इथे दिसणार. इथे तुम्हाला हे दिसतंय की जसं जसं तुमचा पीपीटी वाढतो, पॉलिसी टर्म वाढत आहे, तसं तसं तुमचा फायनल ऍडिशनल बोनस खूप डेंजरसली वाढते. किती वाढते? 10 लाखाची पॉलिसीला 15 वर्षाची पॉलिसी मध्ये फक्त 20,000 बोनस आहे, दिसलं का? परंतु 20 वर्षात 70,000 झाला, 25व्या वर्षी डायरेक्ट 4.5 लाख झाला, 30व्या वर्षी तर 11 लाख झाला. पॉलिसी कितीची आहे? 10 लाखाची. आणि 35 वर्षाची पॉलिसीला 23 लाख झाला. मित्रांनो, पॉलिसी 35 वर्षाची होती, 45,000 आपण त्याला 10 लाख रुपये भरणार होतो आणि आपल्याला बोनस कसं मिळत जातो ते जादू बघा इथे. कसं जादू आहे की 15,75,000 म्हणजे तुमची पॉलिसी 10 लाखाची आहे, तुम्हाला आम्ही 15 लाख बोनस देणार आहे, परंतु त्याचे व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला 23 लाख अजून बोनस देणार आहे. तो फायनल ऍडिशनल बोनस आहे. हा फायनल ऍडिशनल बोनस काय जादू करू शकतो ते तुम्ही बघा की हा फायनल ऍडिशनल बोनसचा जादू आहे. हे तिन्ही मिळून आपल्याला पैसे मिळणार आहे. आणि किती मिळणार? तर हे पैसे आपल्याला मिळणार आहे. किती जादू आहे! 10 लाखाची पॉलिसीला 50 लाख रुपये आपण भरणार, 10 लाख किंवा त्याच्यापेक्षाही कमी प्रीमियम, परंतु आपल्याला मिळणार किती? 50 लाख रुपये. मित्रांनो, 50 लाख ही खूप मोठी रक्कम असते. आणि विचार करा, 10 लाखाची पॉलिसीला आपण ऑलरेडी किती पैसे देतोय? आपण 10 लाखाची पॉलिसीला ऑलरेडी 15 लाख रुपये बोनस देतोय, 16 लाख रुपये. 10 लाखाची पॉलिसीला 16 लाख बोनस देत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला फायनल ऍडिशनल बोनस देतोय, म्हणजे आपण 48,75,000 रुपये पार्टीला देतात. ऍडव्हान्टेज ऑफ ह्यूज टॅक्स फ्री रिटर्न्स, आणि या पैशाला 1 रुपया टॅक्स लागत नाही. खूप महत्वाचं आहे. आणि हे ज्याला समजलं त्या माणसाला पॉलिसी विकायला अजून सोपं जातं. मित्रांनो, आपण बघू फायनल ऍडिशनल बोनस फॉर अदर प्लान्स, हे सगळ्यांचे रेट दिलेले आहे. आणि अशा प्रकारे फायनल ऍडिशनल बोनस काय होतो की आपल्याला खूप पैसे देतो. आता ऍप्लिकेबिलिटी ऑफ बोनस रेट्स, हे बोनस रेट पुन्हा कुणाला ऍप्लिकेबल आहे आपण 2 मिनिटात बघूया. द बोनस will vest in the policy in case the policy have been in force for 3 years from the date of commencement. म्हणजे तुमची पॉलिसी सुरू झाली आणि 3 वर्ष मिनिमम चालली तर 4थ्या वर्षीपासून तुमच्या पॉलिसीला बोनस जोडायला सुरुवात होतो. म्हणजे 4थ्या वर्षाचा नाही, 1, 2, 3 चा धरून सगळ्याच बोनस तिथे आपण बोनसला पात्र होतो. दिस 3-year clause will not apply for death claims. म्हणजे एक माणूस 1 वर्षातच गेला तर 1 वर्षाचा बोनस आपण त्याला देणार आहे. परंतु पॉलिसी जर आपण सरेंडर करणार किंवा मॅच्युअर होणार आहे तर 3 वर्षापेक्षा जादा प्रीमियम भरले असेल तरच त्याला बोनस अप्लाय होईल. इन केस ऑफ सिंगल प्रीमियम पॉलिसीज द बोनस विल वेस्ट इमिजिएटली. त्याचा बोनस मात्र डायरेक्ट वेस्ट होणार, म्हणजे आपल्या खात्यात जमा होत राहणार. द न्यू बोनस रेट्स अप्लाय टू ऑल द पॉलिसीज इन फोर्स ॲज ॲट 31 मार्च and are payable on the date of maturity, death or surrender. हा कधी दिला जातो? मॅच्युरिटीला, डेथला किंवा सरेंडरला. ते पण सरेंडर 3 वर्षानंतर केला असेल तरच तो आपल्याला अप्लाय होतो, अन्यथा होत नाही. These rates apply for policy resulting into claim from 1/2/22 ते 31/12/22. म्हणजे काय? समजा एखाद्या माणसाने पॉलिसी घेतलेली आहे आणि त्याची डेथ जर आता घेतली आणि 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 मध्ये त्याची डेथ झाली तर आपण किंवा मॅच्युरिटी आली तर त्याला हा बोनस रेट या वर्षात जे डिक्लेअर केला ते अप्लाय होतो. लक्षात आला? असा याचा
अर्थ होते. आता पुढे पुढे जाऊया आपण की बेनिफिट्स ऑफ बोनस डिक्लेरेशन. बोनस डिक्लेअर करण्याचे बेनिफिट काय असतात बघा. इन्क्रीज इन द रिस्क कव्हर अंडर अ पॉलिसी. मित्रांनो, रिस्क कव्हर पॉलिसीची वाढते. हे बघा कशी वाढते की समजा आपण 5 लाखाची पॉलिसी घेतली, 5 लाखाची 4 वर्ष झाले तर 5 लाखाची पॉलिसी किंवा 5 वर्ष झाले तर 5 वर्षाची पॉलिसीला सम अश्युर्ड प्लस बोनस आणि ऍक्सिडेंटल डेथ झाला असेल तर 10 लाख प्लस, म्हणजे 5 लाखाची पॉलिसी 5 लाख अधिक बोनस आणि अपघाती झाला तर 10 लाख अधिक बोनस. आता 5 वर्षाचा बोनस, दरवर्षी बोनस ऍड होत चाललेला आहे. जेवढा पैसा आपण भरतो अंदाजे तेवढाच बोनस आपल्याला 20-25 वर्षाची पॉलिसी असेल तर तेवढा मिळतो. आताच आपण बघितलं. म्हणजे थोडक्यात दरवर्षी आपल्या खात्यामध्ये बोनस ऍड होत चाललेले आहे आणि तो आपल्याला दरवर्षी आपली रिस्क कव्हर वाढत चालली की नाही. 5 लाखाची पॉलिसी असेल तर 5 लाख अधिक बोनस किंवा 10 लाख अधिक बोनस. दुसऱ्या वर्षी 5 लाख अधिक 2 लाख, 2 वर्षाचा बोनस, 10 लाख प्लस 2 वर्षाचा बोनस. अशी प्रकारे दरवर्षी आपला बोनस जो आहे तो वाढत चाललेला आहे. मोटिवेट द कस्टमर टू कंटिन्यू द पॉलिसी. पॉलिसी होल्डरला पॉलिसी कंटिन्यू करायला मोटिवेट करतो, कारण त्याला माहिती आहे पॉलिसी बंद केली तर माझा बोनस बंद होईल. इन्क्रीज लोन सरेंडर व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी. तर सरेंडर व्हॅल्यू जर वाढून मिळणार किंवा लोन जास्त मिळणार, कारण दरवर्षी त्याच्यात बोनस ऍड होत जातो. ऑफर्स अँड ऑपॉर्च्युनिटी टू द एजंट टू विजिट द कस्टमर अँड रिव्ह्यू द इन्शुरन्स पोर्टफोलिओ. आपण पार्टीच्या घरी जाऊन त्याचा पोर्टफोलिओ बघू शकतो. त्या इन्शुरन्स म्हणजे तुमचा किती विमा आहे बघा. तुम्हाला आता बोनस 10 लाख रुपये तुमची पॉलिसी आणि बोनस एवढं जाहीर झाला म्हणजे एवढा बोनस तुमच्या खात्यात जमा होणार. बघा किती चांगली पॉलिसी दिली. अशी 1-2-4 पॉलिसी मला तुम्ही तुमच्या मित्रांची द्या. Gives a chance to think about the insurance needs of the individual and find out gaps if any. Concept of protection gap. म्हणजे आपण LIC नी नवीन प्रोटेक्शन गॅप चा कन्सेप्ट आणलाय की तुम्हाला जेवढीची गरज आहे तेवढाच तुम्ही विमा घेतलाय की नाही, आणि जर घेतला नसेल तर तो गॅप भरून काढा आणि त्याला प्रोटेक्शन गॅप आपण म्हणतो. आणि त्याच्यासाठी पार्टीच्या घरी जाऊन आपण त्याची प्रोटेक्शन गॅपचा अभ्यास करू शकतो. तसंच मोटिवेट द कस्टमर टू गो फॉर न्यू पॉलिसीज ऑन सेल्फ अँड फॅमिली मेंबर्स. पॉलिसी होल्डर पण आपला मोटिवेट होतोय की मी पण हे पॉलिसी घ्यावी, आणि अशा प्रकारे तो मोटिवेट होतोय आणि आपल्याला बिझनेस वाढून मिळतो. हा मी तुम्हाला हे चार्ट आहे की आता आपण किती बोनस एखाद्याने किंवा 20 वर्षापेक्षा जादा पॉलिसी काढली तर त्याचे किती बोनस जमा झाले याचं एक हे चार्ट आहे कन्सोलेटेड. आता बोनस कॅल्क्युलेशन कसं करतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ते आपल्याला दिसतंय की इफेक्ट ऑफ बोनस ऑन मॅच्युरिटी. ही 10 लाखाची पॉलिसी आहे. तुम्ही प्रीमियम किती भरलेला आहे, तर तुम्ही प्रीमियम भरलाय 9,48,000. हा तुमचा प्रीमियम पेड आहे आणि तुमची मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार आहे 25 लाख. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार आहे, हे पैसे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे करंट बोनस रेटनी आपला किती मॅच्युरिटी काय आहे हे आपल्याला या चार्टद्वारे समजतंय. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की बोनस आपल्याला किती उपयोगी आहे आणि बोनसचा फायदा कसा होतोय, रिस्क कव्हर कशी वाढते हे आताच आपण बघितलं की एखाद्या माणसाने 10 लाखाची पॉलिसी काढली एंडोमेंट प्लॅन, तर त्याची रिस्क कव्हर कशी वाढते. पहिल्या वर्षी त्यांनी 37,000 प्रीमियम भरलेला आहे. ओके, त्याचा इन्शुरन्स कव्हर किती आहे, 10 लाख आणि 45,000. 45,000 कशाचे आहे, त्याचा बोनस जमा झाला. त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी 75,000 भरले. आपण 45 आणि 45 90,000 झाले. म्हणजे त्याची रिस्क कव्हर काय होतीये, हळूहळू दरवर्षी 45,000 रुपये वाढत चाललेले आहे. म्हणून त्याची 45,000 रुपयांनी दरवर्षी रिस्क काय होतीये, वाढत चालली. 13 वर्षापर्यंत परत असं बघतो आपण 25 वर्षापर्यंत त्याची रिस्क कव्हर हळूहळू वाढत जाते. आणि हे झाली नॉर्मल डेथची रिस्क कव्हर. जर ऍक्सिडेंटल असेल तर याच्यात 10 लाख रुपये अजून ऍड होतील. अशा प्रकारे आपण बघतो की आपली पॉलिसीला रिस्क कव्हर जे आहे ते वाढून मिळते. मित्रांनो, हे रिस्क कव्हर आहे. आपल्याला दिसते की लाल कलर जो आपला प्रीमियम आहे आणि जे हिरवा कलर आहे ते आपला इन्शुरन्स कव्हर आहे. तर जसं जसं तुमची पॉलिसी, इथे बघा की जर एखाद्या पार्टीची पहिल्या वर्षी डेथ झाली पहिल्या वर्षी, तर त्याचा प्रीमियम किती आणि त्याला पैसे किती मिळाले, आणि शेवटच्या वर्षी जरी असेल तर त्याचे पैसे किती भरले आणि त्याला पैसे किती मिळाले. म्हणजे ही रिस्क कव्हर जी आहे तुमची, रिस्क कव्हर तुमची वाढत चाललेली आहे आणि तुमचा प्रीमियम
जसं जसं तुम्ही प्रीमियम भरताय तुमचा बोनस ऍड होत जातोय आणि त्याच्यामुळे तुमची रिस्क कव्हर वाढत जाते आणि तुम्हाला जादा पैसे मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो हा जो बोनसचा कन्सेप्ट आहे हे आपल्याला पॉलिसी विकायला खूप मदत करतो. आणि आज आपण काय शिकलो की बोनस जर आपण दिले तर बोनस बद्दल जर आपण पार्टीला माहिती दिली, बोनस काय असतो, कसं कॅल्क्युलेट होतो आणि तो कसा आपण देतो, हे जर आपण पार्टीला सांगू शकलो तर आपण पॉलिसी सहजासहजी विकू शकतो. आता बघा डिफरन्स बिटवीन बँक अँड LIC लिहिलेला आहे. तर बँक आणि LIC मध्ये काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला प्रत्येक मीटिंग मध्ये शिकवत असतो की बँक काय करते, तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेला अमाऊंट आहे तेच पैसे तुम्हाला त्याची गॅरंटी देते. आणि LIC काय म्हणते की तुमचा जो टार्गेटेड सम मॅच्युअर्ड आहे, म्हणजे तुम्ही 25 लाखाची पॉलिसी काढली, तुम्ही थोडेसेच पैसे भरले असेल तर आम्ही तुम्हाला 25 लाखच देणार. म्हणजे थोडक्यात माझा आवाज येतोय? वांबरेकर मॅडम, चिंदगीकर, हो सर क्लिअर आहे ना? येतोय पण मध्ये जरा थोडस काहीतरी आवाज येतो. ठीक आहे. पण आवाज क्लिअर आहे ना माझा? हो सर हो ठीक आहे. नाही व्हायब्रेट होते व्हायब्रेट. थोडं व्हायब्रेट होतं मध्ये मध्ये. थोडा व्हायब्रेट, थोडा कनेक्शन, माझा इंटरनेट स्लो झाला आणि मी केबल लावायचं विसरलो आज. एनी समजतंय ना पण? ठीक आहे हो सर. सर ओके. आता बँक पे इंटरेस्ट वेअर LIC गिव्स बोनस, हे फरक आत्ताच आपण बघितलाय. बँक इंटरेस्ट किती देते? तुम्ही 1 लाख भरला, 5% असेल तर 5,000 देणार. पण आपण 1 लाखाला 1 लाख देत होतो. तुम्ही प्रीमियम 1 लाख भरला आणि पॉलिसी लॉंग टर्मची 20-21 वर्षाची, तर आपण 100% देत होतो ना, जेवढा प्रीमियम आहे तेवढंच आपण. तर आपण लाखाला लाख रुपये बोनस देतो आणि बँक काय देते? इंटरेस्ट देते 5% नी 5,000 रुपये. बँक इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द अमाऊंट पेड. बँक का इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट होतं? तुम्ही किती पैसे भरले. आणि LIC बोनस कशावर करते? सम अश्युर्ड, म्हणजे जे तुम्ही पुढचे 20 वर्षात पैसे भरणार आहेत त्याच्यावरचा व्याज म्हणजे बोनस. आला लक्षात फरक? हा अशा प्रकारचा हा बोनस आणि याच्यातला आपला फरक आहे. कशातला? बोनस आणि बँकचे इंटरेस्टचा फरक असतो. तर मित्रांनो डिफरन्स बिटवीन हे बघितलं. ठीक आहे. रायडर्स नॉट अवेलेबल इन बँक बट अवेलेबल इन LIC. आपल्या बँकेमध्ये हे रायडर्स नसतात. ऍक्सिडेंट बेनिफिट, डिसेबिलिटी बेनिफिट, टर्म रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर, प्रीमियम वेव्ह रायडर, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिबेट्स आणि टॅक्स रिटर्न्स, हे सगळ्या गोष्टी बँकेत आपल्याला मिळणार नाही. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आपल्याला कळेल की मार्केटिंग द बोनस सेट्स. आता आपण याची मार्केटिंग कशी करणार? रीच आउट टू ऑल एक्झिस्टिंग कस्टमर आणि इन्फॉर्म द बोनस अक्युमुलेशन फॉर द इयर अँड टोटल बोनस टिल डेट. म्हणजे तुमचा आतापर्यंत किती बोनस जमा झालेला आहे त्या बोनस बद्दल आणि या वर्षी किती बोनस मिळाला त्याबद्दल माहिती द्या. कम्पेअर द बोनस रेट विथ द प्रीमियम पेड. तुम्ही आतापर्यंत किती प्रीमियम भरलाय आणि आम्ही तुम्हाला किती बोनस तुमच्या खात्यात जमा केलाय. रिमाइंड देम the insurance cover, accident cover and other riders available as on the date of policy. त्यांना सांगा की तुम्हाला किती कव्हर ऍक्सिडेंटचा आहे, इन्शुरन्स कव्हर किती आहे, त्या रायडरचा काय फायदा आहे. and this initiative increases customer confidence on LIC agent as well as the product and helps in avoiding future lapses. त्याच्यामुळे कस्टमरचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि एजंटचाही वाढतंय आणि पॉलिसी लॅप्स होण्याची जी शक्यता आहे ते कमी कमी होत जाते. मित्रांनो अशा प्रकारे आपण बरेचशी गोष्टी शिकलोय आणि आपण हे पण शिकलोय की युजिंग द ऑपॉर्च्युनिटी टू रिव्ह्यू द इन्शुरन्स नीड, एक्सप्लेन द न्यू प्लॅन इनिशिएटिव्ह. म्हणजे आनंद सांगा, ई-नॅट सांगा, प्रोटेक्शन गॅप बद्दल सांगा आणि नॉन मेडिकलची लिमिट वाढली त्याबद्दल पार्टीला सांगा आणि त्याला मोठी पॉलिसी कॅनव्हास करण्याचा प्रयत्न करा. जसं आता वांबोरीकर मॅडमनी 2 पॉलिसी एका मागे एक 10 लाखाची विकली. म्हणजे थोडक्यात आपण मोठी पॉलिसी सुद्धा विकू शकतो. अशा प्रकारे लिंक द बोनस सेट विथ स्पेशल रिवायवल कॅम्पेन. स्पेशल रिवायवल कॅम्पेन आणि बोनस सेट ह्या दोन्ही गोष्टी घेऊन तुम्ही मार्केटला जावा. लॅब्स पॉलिसी, बंद पडलेली पॉलिसी तुम्ही चालू करून घ्या. त्यांना सांगा तुम्ही एवढे पैसे भरले, एवढा व्याज भरला तर व्याजावर सूट आहे. प्लस तुम्ही पैसे भरले की लगेच तुम्ही 3 वर्षाचे पैसे भरले लगेच 3 वर्षाचा तुमचा बोनस जमा आहे. म्हणजे तुम्ही 3 वर्षाचे समजा 10,000 प्रमाणे 30,000 भरले की आम्ही तुम्हाला 30,000 बोनस पण त्याच्यात ऍड करणार.
हा तुमचा फायदा आहे. तुमचे पैसे भरले दिवशी डबल होऊन जातात. अशा रिवायवल स्पेशल रिवायवल कॅम्पेन मध्ये व्याज दर पण आपण कमी घेतो आणि यू कॅन कम्पेअर द रिवायवल प्रीमियम अँड द कॉन्सिक्वेंट बोनस ऍडिशन. मी जे तुम्हाला आता म्हणलं की बोनस तुमचा ऍड होणार का नाही दरवर्षाचा. समजा तुमची पॉलिसी 3 वर्ष बंद आहे, तुमचा प्रीमियम 20,000 आहे, 21 वर्षाची पॉलिसी आणि 20,000ला 20,000 अंदाजे आपण बोनस देणार आहे. तर त्यांनी 3 वर्षाचे 60,000 रुपये भरले, तर 60,000 भरून आपण त्याच्या खात्यात 60,000 बोनस पण जमा करणार आहे, प्लस त्याला जे व्याज लागणार होतं 60,000 वर ते रिवायवल कॅम्पेनमुळे त्याच्यात पण आपण सूट देणार आहे. म्हणून मित्रांनो, आता एवढी ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आलेली आहे, म्हणून ऍक्ट इमिजिएटली आणि ऍक्ट नाव. तुम्ही इमिजिएटली ऍक्ट करायला सुरुवात करा. प्रत्येकाला आपले ईमेलवर रिवायवल ची लिस्ट आलीच असेल, ज्याला आली नसेल त्यांनी माझ्याकडनं घ्यावी आणि जास्तीत जास्त रिवायवल करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना बोनसचं महत्व सांगा. बंद पडलेली पॉलिसीला 3 वर्षाच्या हप्ते भरले तर 3 वर्षाचा बोनस पण ऍड होतं. जेवढे तुम्ही पैसे भरतात तेवढेच तुमचा बोनस जर ऍड होणार असेल तर तुमचे पैसे जागेवरच डबल होत आहे. रिस्क कव्हर वाढते, इन्कम टॅक्सची सूट वाढते. अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. आणि बोनस मार्केटिंग द बोनस रेट, जे आजचा आपला टॉपिक होता, त्याच्यात आपण हे शिकलो की बोनस रेटचा हात धरून आपण मार्केटिंग करू शकतो. सोव्हरेन गॅरंटी बद्दल सगळ्यांना माहिती आहे की सेक्शन 37 ऑफ इन्शुरन्स ऍक्ट काय म्हणतोय की जे काय पॉलिसीज आहे इश्यूड बाय, हे बघा इथे काय म्हणतं, सेंट्रल गव्हर्नमेंट इज गिव्हिंग गॅरंटी टू ऑल कन्व्हेन्शनल पॉलिसीज issued by LIC of India for the basic sum assured and also for the declared bonus. This means that LIC clients are getting double guarantee, one from LIC and other from central government. दोन्ही ठिकाणीहून LIC ला आपले पैशाची हमी मिळते आहे. अशा प्रकारची ही सेक्शन 37 चा ऍक्ट आहे. आणि आज आपण शिकलो की बोनस रेट ला हात धरून आपण मार्केटिंग कशी करू शकतो, आपण आपली पॉलिसीज कशी विकू शकतो. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हा आजचा जो आपला टॉपिक होता मार्केटिंग द बोनस रेट्स, हे बोनस रेटचं मार्केटिंग करून आपण कसं जास्तीत जास्त बिझनेस करू शकतो हा तुम्हाला नक्कीच समजला असेल. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचार